आज आपण पाकाच्या पुऱ्या बनवत आहे. त्याला लागणारी सामग्री: 1 कप मी आहे ना मैदा घेतला आहे, 1 कप साखर घेतली आहे, 2 चमचे मी रवा घेतला आहे आणि केशर, वेलची पावडर आणि कलर. सगळ्यात पहिले आपण एक पातेलं ठेवलं गॅसवर. त्याच्यात 1 वाटी साखर टाकली, त्यासोबत एकच वाटी पाणी घेत आहे. आता याची चासणी बनवून घेऊ. चासणी आम्हाला साधीच हवी आहे, जास्त जाड नको आहे. चासणी आमची तयार आहे. झाली आमची चासणी. आता आम्ही गॅस बंद करून देऊ. एक मोठा बाउल घेतला आहे, त्यात 1 कप मैदा घालत आहे. त्यात 2 चमचे रवा घेतलाय, तो घालत आहे. आम्ही साजूक तूप कोंबट करून घेतलं तर 4 चमचे ते घालत आहे. ह्यानी आपली अरळ बनेल, मोहन चांगलं होईल याचे. आणि आता याला मिक्स करून घेऊ. आणि ह्याच्यात एक थोडंसं चिमूटभर मीठही घालत आहे. एकच चिमूट घालत आहे. आणि याला छान मिक्स करून घेऊ. हे पाहू शकता, मोहन छान झालंय. हे मुठिया बंदत आहे. आता या डोला सक्त थोडंसं लावून घेऊ. पीठ मी लावून घेतलंय. ह्याला एक 5 मिनिटासाठी रेस्ट देऊ आणि ह्याच्या पुऱ्या बनवू. आमची चासणी तयार होती. त्यात आम्ही थोडासा अर्धा लिंबूचा रस टाकत आहे ताकी जमोना. आणि केशर मी एक दुधात भिजवलं तर ते घालत आहे, कलर चांगला यावा. आणि वेलची पावडर टाकत आहे आणि 1 पिंच फूड कलर टाकत आहे. ह्याला सगळ्याला मिळवून घेतो. ही आम्ही एक ताराची चासणी बनवली होती. हे आमचं तयार आहे. पिठालाही 10 मिनिटाचा रेस्ट होऊन गेलाय. छान सेट होऊन गेलंय. आता आपण याचे गोळे तोडून घेऊ.
हे आमचे 4 गोळे बनून गेलेत. आता आम्ही ह्याची पोळी लाटू. ही रेसिपी माझी आत्याची आहे. जेव्हाही कोणी आलं तवरी ती पाकाच्या पुऱ्या करायची आणि खूप छान आणि लवकर बनतात, खूप स्वादिष्ट बनतात. चिरोट्या करायला आपल्याला थोडा उशीर लागतो, पण ह्याला अगदी उशीर लागत नाही. ही माझी पोळी लाटली गेली. आता ह्याच्या छोटे छोटे वाटीनी पुऱ्या कापू. छोटीशी वाटी घेतली आहे, एकसारख्या पुऱ्या होतील. हे एका पोळीत आमच्या 4 पुऱ्या निघाल्या. ह्याच प्रकारे सगळ्या पुऱ्या करून घेऊ. आमच्या सगळ्या पुऱ्या लाटल्या गेल्या आहेत. आता ह्याला तळून घेऊ. आमचं तूप तापायला आलंय. आता आम्ही पुऱ्या टाकू. पुरी आमची छान झाली आहे. याच प्रकारे इतर पुऱ्या तळून घेऊ. किती छान फुगतात आमच्या छोट्या छोट्या पुऱ्या. या कोणत्या सणालाही केल्या तर खूप छान लागतात, स्वादिष्ट बनतात, खस्ता बनतात. याच प्रकारे आम्ही सगळ्या पुऱ्या तळून घेऊ. आमच्या सगळ्या पुऱ्या तळून तयार आहे. आता आम्ही एक एक पुरी टाकू आणि चासणीत बुडवून काढू. पाहू शकता किती बढिया कलर आलाय, किती सुरेख केशरिया कलर आलाय. अशाच प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या बुडवून घेऊ चासणीत. या पुऱ्या खूप स्वादिष्ट लागतात, खूप खस्ता बनतात आणि तवरीत बनून जातात. लवकरात लवकर आमच्या तयार होतात. आम्ही चिरोटेही बनवतो, पण चिरोट्याला थोडा उशीर लागतो, म्हणून या पाकाच्या पुऱ्या खूप सोयीस्कर होतात. आमच्या स्वादिष्ट पाकाच्या पुऱ्या तयार आहे. आता ह्याला थोडीशी पिस्त्याने गार्निशिंग करू. किती छान झाले आहेत, खूप स्वादिष्ट झाले आहेत. आपल्याला रेसिपी पसंत आल्यास प्रेरणा फूडला सबस्क्राईब करा व शेअर करा व बेल आयकॉन दाबा. थँक्यू.